नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यात सोयाबीनचे दर हे सध्या हमीभावाच्या खाली आहेत आणि दुसरीकडे राज्य सरकार या सोयाबीनच्या खरेदीसाठी उतरलेलं आहे मैदानात. राज्य सरकारनं जवळपास 550 खरेदी केंद्रांना परवानगी दिलेली आहे, परंतु नाफेडनं जी काही केंद्र सुरू केलेली आहेत त्यांची संख्या ही 450 इतकीच आहे. 30 ऑक्टोबरपासून ई समृद्धी पोर्टलवरती नाफेडच्या या सोयाबीन खरेदीची नोंदणी ही करता येणार होती आणि 15 नोव्हेंबरपासून म्हणजेच कालपासून या सोयाबीनच्या खरेदीला प्रत्यक्ष सुरुवात ही राज्य सरकारकडून या केंद्रांकडून करण्यात येणार होती. आता शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव जो काही आहे खुल्या बाजारात तो हमीभावापेक्षा कमी मिळतोय, त्याच्यामुळे साहजिकच सोयाबीनच्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विक्रीसाठी हमीभावानं ई समृद्धी पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे. आता ई समृद्धी पोर्टलवरती नोंदणी कशी करायची त्याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रो वन शोमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही नोंदणी करू शकता. आता थेट मुद्द्यावरती येऊया. यंदा नाफेडच्या ई समृद्धी पोर्टलवरती जी काही नोंदणी करण्यात येणार आहे त्यासाठी बायोमेट्रिकचा ऑप्शन हा त्यासोबतच आधार प्रमाणीकरण ऑप्शन हा देण्यात आलेला आहे. तुम्ही सुरुवातीला आपल्याला काही ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहेत. तर आता आपल्याला सुरुवातीला मोबाईलवरून जर का ही ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे ई समृद्धी ॲप आणि त्यानंतर हे ई समृद्धी ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सुरुवातीला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता त्याच वेळेस आपल्याला ई समृद्धी पोर्टल ॲप डाउनलोड झाल्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं जे आपल्याला आधार प्रमाणीकरणसाठी महत्त्वाचं ॲप आहे ते सुद्धा लगेचच डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याचं नाव आहे आधार फेस RD. तर हे सुद्धा ॲप आपल्याला लगेचच इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपण ओपन काय करणार आहोत तर ई समृद्धी पोर्टलचं जे काही ॲप आहे किंवा ई समृद्धी ॲप जे आहे ते आपण डाउनलोड करून ओपन करणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला भाषा निवडता येणार आहे. यामध्ये आपण मराठी भाषा निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की आपल्याला इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकून खाली एक कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला खाली जे काही ऑप्शन दिसतंय त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिटच्या आणि त्यानंतर आपण आपल्यासमोर 2 पर्याय हे उपलब्ध होतील, OTP आणि पासवर्ड. तर यापैकी आपल्याला OTPचा ऑप्शन हा निवडायचा आहे. OTPवरती सिलेक्ट केल्यानंतर आपण जो नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात येईल. तो पाठवल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन दिसतील. तात्पुरती नोंदणी, बँकेचा तपशील, नॉमिनीची नोंदणी, योजनेत सहभाग, अर्जस्थिती, शेतकरी वेळापत्रक हे सगळे ऑप्शन दिसतील. आपल्याला यामध्ये थेट नोंदणीमध्ये क्लिक करायचं आहे. नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला काही टिप येतील त्या वाचून घ्यायच्यात. त्याच्यावरती समजलं म्हणायचं आहे आणि नंतर आपल्याला आपला आधार क्रमांक जो आहे तो या पेजमध्ये शेतकरी आधार क्रमांकामध्ये टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्याला इथं 2 ऑप्शन आहेत. एक आहे चेहरा प्रमाणीकरण, दुसरं आहे फिंगरप्रिंट प्रमाणीकरण. अर्थात जे बायोमेट्रिक आहे त्याला फिंगरप्रिंट प्रमाणीकरण असं म्हणतात. तर ते करण्यासाठी आपल्याकडे ते फिंगरप्रिंटचं मशीन असणं आवश्यक आहे, परंतु आपल्याकडे ते नाही आहे. त्याच्यामुळे आपण चेहरा प्रमाणीकरण हा ऑप्शन निवडलेला आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक कॅमेरा ओपन होईल. जे ॲप आपण आधी इन्स्टॉल केलेलं आहे आधारचं ते महत्त्वाचं आहे. ते फक्त इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला यासाठी अलाउ करायचं आहे. अलाउ केल्यानंतर आपल्यासमोर एक फेस ऑथेंटिकेशनचं एक पेज ओपन होईल. याच्यावर क्लिक करून समोर प्रोसेस करायचं आहे. प्रोसेस केल्यानंतर आपल्यासमोर एक कॅमेरा ओपन होईल. आपल्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यानं हा आपला आधारचा जो काही व्हेरिफिकेशन आहे तो पूर्ण केला जाईल. आता काही वेळ ही प्रक्रिया थोडीशी वेळ घेते, त्यामुळे थांबायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे काही आधारनुसारचे तपशील असतील ते आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. कारण की आपलं जे काही आधार कार्ड आहे ते इथं त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं असेल. त्यानंतर आपलं गाव असेल, आपला तालुका असेल, जिल्हा असेल, शेतकरीची वर्गवारी असेल, वर्गश्रेणी असेल, वडिलांचं नाव असेल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतील. यामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला भर घालण्याची गरज नाही आहे. आपल्याला फक्त सहाय्यक दस्तऐवज या पर्यायावरती शेवटी जो तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सहाय्यक दस्तऐवज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 3-4 ऑप्शन येतील. अर्थात तुमच्या मोबाईलमध्ये एक आधार कार्डचा फोटो तुम्ही आधीच काढून ठेवला तर चांगलंच होईल, परंतु नसेल काढलेला तर तुम्ही कॅमेरा उघडा या ऑप्शनवरती क्लिक करून
लगेचच फोटो काढून घेऊ शकता आधार कार्डचा, किंवा गॅलरीत फोटो असेल तर गॅलरी उघडा, तुमचा जो काही आधारचा फोटो आहे तो इथे अपलोड करू शकता, जसं की मी केलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला ही प्रोसेस नोंदणीची या अर्थानं पूर्ण झालेली आहे, म्हणजे आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे. पण आता याच्यानंतर आपल्याला तुमची खात्री आहे का की तुम्ही शेतकरी तपशील सुधारू इच्छिता, तर त्यामध्ये नाहीवरती क्लिक करा आणि नाहीवरती क्लिक करून आता आपण परत एकदा मागे यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला इथं जर का नॉमिनी जोडायचा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही नॉमिनी जोडू शकता किंवा नंतर सुद्धा नॉमिनी जोडू शकता. आता आपल्याला बँकेचा तपशील यामध्ये जोडायचा आहे. यामध्ये शेतकऱ्याचं नाव, त्यानंतर खातेधारकाचं नाव हे आपल्याला इथं टाईप करायचं आहे, जसं की मी केलेलं आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड जो आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता तुम्ही इथं IFSC कोड टाकला की एकदा जे काही उजव्या बाजूला तुम्हाला एक गोलचं चिन्ह दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची सगळी IFSC कोडनुसारची माहिती ही तिथे खाली येऊन जाईल. आता तुम्हाला इथेच तुमचा बँक खाते क्रमांकसुद्धा टाकायचा आहे आणि बँक खाते क्रमांक टाकल्यानंतर त्याची एकदा पुष्टी करायची आहे, म्हणजे तो बरोबर आहे का, तर त्यासाठी खाली एकदा खाते क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं पासबुक हे तुम्हाला निवडायचं आहे, म्हणजे पासबुक अपलोड करायचं आहे. त्यासाठी तुम्ही कॅमेऱ्यातनं फोटो काढू शकता किंवा गॅलरीत जर का फोटो काढलेला असेल पासबुकचा तर तो सुद्धा तुम्ही थेट अपलोड करू शकता. बँकेचा तपशील आपण पूर्ण पहा इथे भरलेला आहे, तुम्हाला ते पाहता येतंय. आता पुढे आपल्याला सबमिट करा किंवा सक्रिय करा हा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपण आपली माहिती भरलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन येईल की तुम्ही तुमची बँकेची माहिती किंवा तपशील हा भरलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला योजनेत सहभाग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मागे येऊन. आता योजनेत सहभाग होण्यासाठी आपल्याला आपली जी काही माहिती आहे ती तर सगळी इथे आधारवरती जी आहे त्यानुसार आलेलीच आहे. आता आपण योजना निवडायची आहे. योजनेमध्ये आपल्याला 3 ऑप्शन असतील, त्यापैकी आपल्याला PSS सोयाबीन प्रोक्युरमेंट खरीप 2025 हे ऑप्शन निवडायचं आहे आणि नंतर आपल्याला खाली जे वर्ष आहे किंवा कमोडिटी आहे ती निवडली जाईल आपोआप आणि नंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव, आपला सर्वे क्रमांक, खाते क्रमांक निवडल्यानंतर आपलं एकूण क्षेत्र जे आहे त्याची माहिती आपल्या समोर येईल, म्हणजेच लँड डिटेल्स, जमिनीचा तपशील आपल्या समोर येईल. तो आल्यानंतर त्याच्यावरती आपण एकदा तपासून घ्यायचं की आपलंच खातेदार आपणच आहोत का, असेल याची खात्री पटल्यानंतर उजव्या बाजूला जे काही एक गोल चिन्ह दिसतं त्याच्यावरती एकदा टिक करायची. त्यानंतर ते ग्रीन होईल, म्हणजे हिरवं होईल आणि त्यानंतर आपण सबमिटवरती खाली क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला जमिनीचा प्रकार म्हणजे मालकी कुणाची आहे ते निवडायचं आहे. स्वतःची असेल तर स्वतः म्हणजे ओन असं करायचं आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला कुठल्या जवळच्या खरेदी केंद्रावरती ही विक्री करायची आहे त्याचा ऑप्शन आपोआप येतो. म्हणजेच त्या केंद्रावरती क्लिक केलं तर आपल्याला आपल्या जवळचं जे काही खरेदी केंद्र आहे नाफेडचं त्याची माहिती तिथं मिळते. मी ते करून घेतलेलं आहे. आता आपल्याला योजनेत सहभाग याच ऑप्शनमध्ये पुन्हा पुढे आपण यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला एक जो काही जमिनीचा तपशील आहे ज्याला आपण सातबारा म्हणतो, तो सातबारा इथे आपल्याला त्याचा एक फोटो अपलोड करायचा आहे सुरुवातीला. तो अपलोड केल्यानंतर एकूण क्षेत्रफळ या ऑप्शनच्या अंतर्गत आपल्याला सगळी माहिती ही पाहता येणार आहे. आपलं स्टेट कुठलं आहे, आपलं डिस्ट्रिक्ट कुठलं आहे, तालुका कुठला आहे, विलेज कुठला आहे, लँड ओनरचं नेम काय आहे, त्यासोबतच सर्वे नंबर, खाते नंबर ही सगळी काही माहिती इथे पाहता येणार आहे. अर्थात जे वास्तविक पेरणी क्षेत्र जे आहे खाली ऑप्शन तुम्ही पाहू शकताय, तिथे तुम्ही तुमचे एकूण क्षेत्रापैकी ज्या क्षेत्रावरती सोयाबीनची पेरणी आहे ते क्षेत्र तिथं टाकू शकता. त्याचंच रूपांतर नंतर वरच्या हेक्टरचं खाली एकरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही भरल्यानंतर माहिती वर बाजूला जी काही एक बॉक्स दिलेला आहे महाराष्ट्र म्हणजे स्टेट महाराष्ट्र याच्यासमोर जो काही बॉक्स दिसतोय तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाचा तपशील सबमिट करण्याबद्दल खात्री आहे का, तर त्यावरती यस असं नोंदवायचं आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही वेळ थांबायचं आहे आणि थांबल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. ई-समृद्धी पोर्टलवरती तुमचा अर्जाचा ID हा तुमच्या समोर दिसेल आणि शेतकरी नोंदणी यशस्वीरित्या सबमिट केली आहे अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. त्यानंतर थोड्या वेळ थांबायचं आहे आणि नंतर तुमच्या समोर ई-समृद्धी पोर्टलवरती तुम्ही जी काही नोंदणी केली आहे त्याचं PDF तुमच्या समोर ओपन होईल. अर्थात ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. या PDF नुसार तुमची नोंदणी ही पूर्ण झाल्याची माहिती तुम्हाला इथे त्याची खात्री मिळेल. तर अशा पद्धतीनं ई-समृद्धी पोर्टलवरती सोयाबीनची नोंदणी ही विक्रीसाठी हमीभाव केंद्रावरती विक्रीसाठी करता येणार आहे.
अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेतलेलं आहे. तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करून विचारा. 30 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येणार आहे. 15 नोव्हेंबर म्हणजेच कालपासून सोयाबीनची खरेदी ही हमीभाव केंद्रावरती सुरू झालेली आहे. हमीभाव केंद्र हे सुरू करण्यात आलेली आहेत. सोयाबीनचे दर हे अजूनही हमीभावाच्या खाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा साहजिकच या सोयाबीनच्या हमीभाव केंद्राकडे ओढा आहे. सोयाबीनचा हमीभाव हा 5,328 रुपये इतका प्रति क्विंटलला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच या सोयाबीनच्या हमीभाव केंद्रावरती नोंदणी करून अशा पद्धतीनं त्याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ स्वतंत्रपणे केलेला होता. ई समृद्धी पोर्टलवरती नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरून कशी करायची याची माहिती तुम्हाला आपण पूर्णपणे दिलेली आहे. तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करून विचारा. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारची माहिती ज्यामध्ये शेतकऱ्यांचे हिताचे मुद्दे असतात ती घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.